आणि आता बातमी येते ठाकरेंची सेना आणि मनसे यांच्या संदर्भामधली युती संदर्भात काय निर्णय घ्यायचा तो मी घेईन, युतीबाबत योग्य वेळी बोलेन, तुम्ही काहीही बोलू नका असं वक्तव्य राज ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांसोबत केलंय। त्यामुळे ठाकरे बंधूंच्या युतीचा सस्पेन्स अद्यापही कायम असल्याचं पाहायला मिळतं। तर आधी पालिका निवडणुका जाहीर तर होऊ द्या, युतीवरून विचारलेल्या प्रश्नाला उद्धव ठाकरे यांनी सुद्धा असं उत्तर दिलंय। ठाकरेंच्या शिवसेनेनं युतीबद्दल टाळी दिली असली तरी मनसेकडून मात्र सावध पवित्रा घेण्यात आलाय। युती संदर्भात काय निर्णय घ्यायचा तो मी घेईन आणि योग्य वेळी बोलेन असं राज ठाकरे यांनी म्हटले। कार्यकर्त्यांनी आणि पक्षातल्या नेत्यांनी युतीबद्दल बोलू नये अशा सूचना सुद्धा राज ठाकरे यांनी दिल्यात। मराठीचा विजयी मेळावा हा मराठीपुरताच होता, त्याचा राजकारणाशी संबंध नाही अशी राज ठाकरे यांची भूमिका आहे। नोव्हेंबर-डिसेंबरच्या दरम्यान चित्र पाहूनच युतीचा निर्णय घेण्यात येईल असं राज ठाकरे म्हणाले। निवडणुकीच्या तयारीला लागा, मतदार याद्यांवर बारीक काम करा असं राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितलं आहे। इगतपुरीमध्ये मनसे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना राज ठाकरे यांनी हे वक्तव्य केलं आहे। राज ठाकरे यांच्या या वक्तव्यामुळे युतीचा सस्पेन्स आणखी वाढलाय। बाळा नांदगावकर यांनी सुद्धा मनसेची एकट्यानं लढण्याची तयारी असल्याचं म्हटलंय। तर महाराष्ट्राच्या हितासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र बसून निर्णय घेतील असं संजय राऊत यांनी म्हटलंय। वेळ आली तर मनसे ही एकटी सुद्धा लढू शकते महापालिका, म्हणजे आहेच ना ते आतापर्यंत निवडणुका त्याच्यात लढवल्या ना। आतापर्यंत गेले 20 वर्षात आम्ही एकटा जीव आणि सदाशिवच होतो, वेगळं कोणीच नव्हतं। आमच्यासोबत आम्ही एकटी लढत होतो। त्यामुळे आमच्या कार्यकर्ते ती जी बांधणी चालू आहे ना, आमचे निरीक्षक आम्ही सगळी मंडळी जातोय, कार्यकर्त्यांना भेटतोय, काय करावं काय करू नये हे त्यांना सांगतोय, त्यांच्याकडून रिस्पॉन्स येतोय। आता उगाचच हवेत तीर मारण्यात अर्थ नाही। आम्ही आशावादी आहोत, आम्ही आशावादी आहोत, दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आशावादी आहेत। महाराष्ट्राच्या हिताचं जे करायचं आहे त्या संदर्भात माननीय उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र बसून निर्णय घेतील ना, मला माहिती आहे। साहेबांनी सांगितलं तो विषय माझ्या अखत्यारीतला आहे, मला थोडा वेळ द्या। मला काही जर काय असेल तर ते तुम्हाला सांगितल्याशिवाय मी जाणार आहे का पुढे? तुम्हीच माझी शक्ती आहात काय, त्यामुळे तुमच्याशी यथा योग्य वेळ येईल तर निश्चितपणे या विषयावरती मी मला जे काही बोलायचं ते बोलेल। पदाधिकाऱ्यांची अशी भावना आहे की उभाटासोबत पुढची युती करायची, महाराष्ट्राची भावना आहे ती भावनाची महाराष्ट्राची जी भावना आहे ती भावना साहेबांना माहित नाही का? सगळ्यांना माहिती आहे। त्याच्यावरती आमची भावना म्हणजे महाराष्ट्राचीच भावना आहे ती एक प्रकारे समजून चाला, तर किती असं मोजमाप करून चालत नाही। टेस्लाचं भारतामधलं पहिलं शोरूम मुंबईमध्ये सुरू झालेलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बीकेसी मधल्या या शोरूमचं उद्घाटन केलं। मुख्य म्हणजे महाराष्ट्र सरकारच्या नियमांचं पालन करत टेस्लानं या शोरूमची पाटी लावण्यात मराठीला प्राधान्य दिलंय। टेस्लाचं देशातील पहिलं शोरूम मुंबईत, फडणवीसांनी केलं उद्घाटन। एलन मस्कची टेस्ला आता भारतात। 5 सेकंदात 100चा स्पीड, 15 मिनिटात फुल चार्ज। 15 मिनिटांच्या चार्जिंग मध्ये 500 किलोमीटरचं अंतर कापणार। ऑटो पायलट मोडची व्यवस्था। किंमत 61 लाखांपासून सुरू। मुंबईतील वांद्र्यात सुरू झालेल्या या शोरूमचं मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन झालं। महाराष्ट्र हे ईव्ही करता, इलेक्ट्रिक मोबिलिटी करता आता फेवरेट डेस्टिनेशन झालाय। मुंबईमध्ये ते 4 मोठे चार्जिंग स्टेशन्स आणि 32 चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरच्या फॅसिलिटीज हे तयार करतायत। या कारची खासियत अशी आहे की 15 मिनिटात चार्जिंग होईल आणि 600 किलोमीटर ती चालेल। टेस्लाचं हे देशातील पहिलं शोरूम आहे। या शोरूमच्या निमित्तानं एलन मस्क यांची टेस्ला आता भारतात दाखल झाली। भारतातल्या या पहिल्या शोरूमची पाटी टेस्लानं मराठीत लावली आहे। टेस्ला कारचं पहिलं शोरूम जे आहे ते मुंबईमध्ये उघडण्यात आलेलं आहे। लवकरच रजिस्ट्रेशन देखील सुरू होणार आहे।
परंतु टेस्ला कार जी आहे ती संपूर्णपणे इलेक्ट्रिक असणार आहे आणि पर्यावरणपूरक जी आहे ती टेस्ला कार असणार आहे। त्याच्यामुळे याचं चार्जिंग स्टेशन नक्की कशा पद्धतीचे असेल हे देखील आपण पाहणार आहोत। मुंबईत एकूण 4 चार्जिंग स्टेशन आहेत ते टेस्लाच्या वतीनं उभारण्यात आलेले आहेत आणि आणखी 16 चार्जिंग स्टेशन उभारण्याचा प्रस्ताव जो आहे तो टेस्लाकडे आहे। तर 1 तासामध्ये पूर्णपणे गाडी ही चार्ज होऊ शकते आणि चार्ज झालेली गाडी जवळपास 600 किलोमीटर धावू शकते अशी माहिती जी आहे ते टेस्लाच्या वतीनं देण्यात आलेली आहे। सोलापूरमधील मराठा समाजाच्या बैठकीमध्ये कार्यकर्ते आपापसातच भिडले। प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ ही बैठक बोलावण्यात आली होती। जन्मेजय राजे भोसलेंचा एकेरी उल्लेख केल्यामुळे बैठकीमध्ये गोंधळ झाला। सोलापूरमधल्या मराठा समाजाच्या बैठकीमध्ये कार्यकर्तेच आपापसात भिडले। जन्मेजय राजे भोसले यांचा एका वकिलाने एकेरी उल्लेख केला आणि त्यानंतर कार्यकर्ते भिडले। प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ ही बैठक बोलावण्यात आली होती। जन्मेजय राजे भोसलेंनी योग्य भूमिका घेतली नाही असं संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी भाष्य केलं। बैठकीमध्ये जन्मेजय राजे भोसलेंनी हल्ला करणाऱ्या दीपक काटे विरोधात तक्रार का दिली नाही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला। खत्तेसिंह शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाज आयोजित कार्यक्रमासाठी आले होते आणि त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष जन्मेजय राजे भोसले होते। दीपक काटेला अटक केल्यानंतर पोलीस गाडीमध्ये जन्मेजय राजे भोसले यांचे पुत्र अमोलराजे भोसलेंवर संशय व्यक्त करण्यात आला, कारण अमोलराजे भोसले दीपक काटेंच्या कानात काहीतरी बोलले होते। या प्रकरणामधल्या चर्चेदरम्यान एका वकिलानं जन्मेजय राजे भोसलेंचा एकेरी उल्लेख केला। जन्मेजय राजे भोसलेंचा एकेरी उल्लेख केल्यामुळे गोंधळ निर्माण झाला। तुमच्या स्थानिक कार्यक्रमाला तुम्ही ज्या पद्धतीने अप्रोच व्हायला पाहिजे होतं, प्रवीण दादांना हल्ला झाल्यानंतर त्या पद्धतीनं स्थानिकचे लोक गेले नाहीत असं त्यांच्यावर दावा आहे। वकील जे होते त्यांनी जन्मेजय राजेंचा एकेरी उल्लेख केला आणि त्यानंतर खरा हा वादंग निर्माण झाला। जन्मेजय राजे या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी होते, त्यामुळे जन्मेजय राजेंची नैतिक जबाबदारी की पोलीस स्टेशनला झालं कंप्लेंट देणं। त्यामुळे संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना राग आलाय। त्यांनी म्हणले राजे तुमचा कार्यक्रम आहे आणि तुम्ही त्याची दखल घेतली नाही ही खूप मोठी शोकांतिका आहे असं राजेंचं म्हणणं होतं। कार्यकर्ता ब्रिगेडच्या कार्यकर्त्याचं म्हणणं आहे। त्याच्यामुळे हे सर्व वाद निर्माण झाला आणि काय आव्हान आहे? काही कार्यकर्त्यांमध्ये गैरसमज पसरलेला आहे, त्यामुळे थोडासा गोंधळ झालेला आहे आणि आम्ही शांत करतो। जन्मेजय राजे भोसले हे कार्यक्रमासाठी आज जात असताना त्यांच्या समोरच मला काळं फासण्यात आलं, त्यामुळे आयोजकांबद्दल संशय निर्माण होत आहे असं प्रवीण गायकवाड यांनी म्हटलंय। प्रवीण गायकवाड यांचा अन्नछत्र मंडळाचे अध्यक्ष जन्मेजय राजे भोसले यांच्यावर हा गंभीर आरोप आहे। कार्यक्रमाला आम्ही जात असताना तिथं फटाके वाजवायला लागले, त्याच्यानंतर तिथं वाजंत्री आली आणि या गडबडीमध्ये जन्मेजय भोसले आत निघून गेले आणि ते आत नेऊन कार्यक्रम सुरू झालाय आणि त्यांच्या समोर मला काळं फासलेलं हल्ला झालेला आहे। पण जन्मेजय भोसले आणि त्यांच्या मुलांनी अजूनही कुठली प्रतिक्रिया दिलेली नाही। आयोजकांनी अजूनही कुठला गुन्हा दाखल केला नाही, त्यामुळे आयोजकांबद्दल सुद्धा आता संशय निर्माण होतोय। मी त्यांच्यावर आरोप करत नाही, पण संशय निर्माण होतो कारण त्याच्यानंतर तो कार्यक्रम पूर्ण झाला, व्यवस्थित पूर्ण झाला, त्यांचा सत्कार झाला, त्यांनी सत्कार स्वीकारला। त्यानंतरही मी त्यांना भेटलो की बाबा आयोजकांची जबाबदारी आहे, तुम्ही मला इथं निमंत्रित केलं, तर हे पूर्ण ठरवलेलं षडयंत्र होतं। हा, आपले अन्नछत्राचे जे होते ना ते रावले आणि त्यांच्यावर जे या कृत्यात भाग घेतलेला आहे त्यांचं अन्नछत्राचं सुतराम संबंध नाही, फक्त दादांना कोणतर गैरसमज करून दिलेला आहे। आता काय, आता माझ्याकडे सुद्धा महाराष्ट्रातले हजारो भक्त लोक आमचे फोटो काढतात त्यांच्याबरोबर, त्यामुळे आमचा संबंध आहे असं होत नाही। ते भक्ताच्या इच्छेला मान द्यायला लागतं, हे लागतं, मग काढलेला असतो। त्यांचं काय पूर्व काय माहीत नसते, आमचं पूर्व इतिहास काय माहीत नसते। आमचा वगैरे फार संबंध नसतो, भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे। बुके द्यायला आला तर फोटो काढले। प्रवीण गायकवाड यांच्या हल्ल्याचा भारतीय जनता पार्टीचा काही संबंध नाही। इकडे भाजपचा कार्यकर्ता म्हणायचं आणि त्याचा भाजपशी संबंध आहे, मग तो कार्यकर्ता भाजपचा आहे आणि भाजपशी संबंध आहे, मग भाजप नेमकं काय? शिंदेच्या शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट आणि आमदार संजय गायकवाड अडचणीत सापडलेत का अशी चर्चा सुरू झाली आहे।
शिरसाट आणि गायकवाड यांना शिंदेनी चांगलंच फटकारलंय, तर मुख्यमंत्री फडणवीसांनी मंत्री शिरसाट यांना चांगलं सुनावलं आहे. तर कॅन्टीन मारहाण प्रकरणावरून गायकवाड यांना सुद्धा फटकारण्यात आलेला आहे. मंत्री शिरसाटांचा बेडरूम मधील पैशांची बॅग असलेला व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आणि आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टीन मधील कर्मचाऱ्याला मारहाण केल्यानंतर शिंदे फडणवीस या दोघांनीही खडसावले. शिंदेंनी दोन्ही नेत्यांना झापत वॉर्निंग दिली, तर फडणवीसांनी शिरसाटांना तंबी दिली. शिंदे शिरसाट फडणवीसांना काय म्हणाले? गायकवाड आणि शिरसाटांना शिंदेंची वॉर्निंग. गेल्या काही दिवसात काही गोष्टी घडल्या. तुमच्याकडे दाखवलेलं बोट हे माझ्याकडे असतं. तुमचे आमदार काय करतात असा प्रश्न मला विचारतात. तुमची बदनामी म्हणजे माझी बदनामी आहे. चुकीच्या गोष्टींवर एनर्जी वाया घालू नका. बदनामीमुळे काही मंत्र्यांना घरी जावं लागेल, शिंदेंचा इशारा. माझ्याच कुटुंबियांवर कारवाईचा बडगा उगारायला मला अजिबात आवडणार नाही. कमी बोला, जास्त काम करा, सर्व मंत्र्यांना समज. मी रागावत नाही, मी प्रमुखासारखं वागत नाही, कार्यकर्त्यांसारखं वागतो. तुम्ही तसंच वागा. आपल्या डोक्यात हवा जाऊ देता कामा नये. कितीही पदं मिळाली तरी कार्यकर्ता आहे असं समजून काम करा. कमी वेळात जास्त यश मिळालंय, लोक आपल्या पाठीशी आहेत. त्यामुळे बदनामीचा डाव रचले जात आहेत. प्रत्येक गोष्टीची काळजी घ्या. या पुढील काळ कसोटीचा आहे. सामाजिक जीवनात पथ्य पाळावी लागतात, ती काळजी घ्या. मुख्यमंत्री फडणवीस शिरसाटांना काय म्हणाले? पैशांची बॅग असलेला व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शिरसाटांना सुनावलं. मंत्री असताना असं वर्तन योग्य नाही. फडणवीसांची तंबी. एकनाथ शिंदे नाराजगी व्यक्त की आप लोगों के लिए सर. एकनाथ शिंदे नाराजगी व्यक्त की आप लोगों के लिए सर. आणि आता बातमी येते नितेश राणे आणि आदित्य ठाकरे यांची. दोघांमध्ये टशन पाहायला मिळते. नितेश राणे यांच्याकडून आदित्य ठाकरेंच्या आवाजाची नक्कल करण्यात आली होती आणि त्यानंतर नितेश राणेंना पाहून आदित्य ठाकरे यांनी सुद्धा कचरा असं म्हटलंय. त्यामुळे अधिवेशनाच्या काळामध्ये आदित्य ठाकरे आणि राणे बंधूंमध्ये टशन पाहायला मिळते. अधिवेशनाच्या काळामध्ये आदित्य ठाकरे आणि राणे बंधू यांच्यामध्ये टशन सुरू आहे. विधान भवनातल्या पोडियमवर आदित्य ठाकरे पत्रकारांशी संवाद साधण्यासाठी आले, पण त्याआधी नितेश राणे पत्रकारांशी संवाद साधत होते. नितेश राणेंना पाहून आदित्य ठाकरे काहीसे माघारी फिरले. त्यानंतर काय झालं असं भास्कर जाधवांनी आदित्य ठाकरे यांना विचारलं. त्यावर थोडा वेळ थांबू, कचरा साफ करायचं सुरू आहे असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला. शी 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 असं म्हणत आदित्य ठाकरे माघारी परतले. काही दिवसांपूर्वी विधान भवन परिसरात आदित्य ठाकरे आणि नितेश राणे आमने सामने आले होते. त्यावेळी आदित्य ठाकरेंना पाहून नितेश राणेंनी त्यांच्या आवाजाची नक्कल केली होती. तर विधानसभेमध्ये आदित्य ठाकरे आणि निलेश राणे यांच्यामध्ये सुद्धा चांगलीच खडाजंगी झाली होती. संजय शिरसाट आणि संजय गायकवाड यांच्यावर टीका करताना आदित्य ठाकरेंनी चड्डी बनियान गँग असा उल्लेख केला होता. काय करतात, कोणासाठी वापरताय शब्द? त्यावर हिम्मत असेल तर नाव घेऊन बोला असं चॅलेंज निलेश राणे यांनी दिलं होतं. बोलून दाखवा हे शब्द कोणासाठी होते. मी माझी सहानुभूती मुख्यमंत्री महोदयांबरोबर आहे. त्यांचं युती धर्म त्यांना पाळणं गरजेचं आहे की ज्या लोकांसोबत ते बसलेत, जे बाकीच्या गटांमध्ये आहेत, चड्डी बनियन गँग, ते काय करतात?
त्याच्यात एक गोष्टी आहे, त्याच्यात काही केलं त्या चड्डी बनियन गँगनी, कुठे जाऊन बुक्का मारतात, कुठे जाऊन काही करतात, तर काय करतात ते मग येऊन, कारण त्यांच्यावर कारवाई तर होत नाही, ते काय बोलतात, मुख्यमंत्री महोदय येऊन सांगतात की पहली गल है की सारी गलती मेरी नहीं, चल जी है वी तो क्या मैं तेरी नहीं, आणि मग मुख्यमंत्री कारवाई करू शकत नाहीत. आणि जे काही हे चड्डी बनियन गँगचं चालू आहे त्याच्यावर कठोर कारवाई होणं गरजेचं आहे. एवढी भीती वाटत असेल बोलायला तर सभागृहामध्ये असे शब्द वापरू नका, वापरायचे ना असे शब्द. कोणासाठी वापरताय हे शब्द? कोणासाठी शब्द होते हे? कोणासाठी शब्द होते? हिम्मत असेल तर त्यांनी बोलून दाखवावं हे शब्द कोणासाठी होते. रुलिंग मधून शब्द यात काढून टाकावं, यात त्यांनी स्पष्ट करावं. हिम्मत असेल तर नेमकं ते कोणाबद्दल बोलत होते एकदा स्पष्ट करावं सभागृहामध्ये. बघूया हिम्मत. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या प्रदेश अध्यक्षपदी शशिकांत शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. शरद पवार यांनीच त्यांच्या नावाची घोषणा केली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये पक्षाला चांगला विजय मिळवून देण्याची जबाबदारी त्यांच्यावर असेल, तर पक्षाचे मुख्य सचिव म्हणून रोहित पवार यांच्यावर जबाबदारी सोपवली जाणार अशी माहिती सूत्रांकडून मिळते. न्यायाला वाचा फोडण्याचा प्रयत्न मी करेल. या काळामध्ये पक्ष संघटना वाढवत असताना ही पक्ष संघटना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवेलच. मला जी संधी मिळाली त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न मी 100% करेल. विधानसभेमध्ये शंभूराज देसाई ठाकरेंच्या आमदारांवर चांगलेच भडकले. आमची लायकी काढू नका अशा शब्दात शंभूराज देसाईंनी सुनावलं. वांद्र्यामधल्या पुनर्विकास प्रकल्पावरून आमदार वरुण सरदेसाई यांनी प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना शंभूराज देसाईंनी ठाकरे सरकारच्या काळामध्ये काहीच झालं नाही असं उत्तर दिलं. त्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आक्रमक झाले. हे पाहून मंत्री गुलाबराव पाटील यांनी सुद्धा शंभूराज देसाईंच्या समर्थनार्थ ते उतरले. प्रश्न हा आहे, काही टाइम बाउंड आम्हाला उत्तर मिळू शकेल का की बाबा 6 महिन्यामध्ये वर्षभरामध्ये आम्ही या जमिनीचं हस्तांतरण हे महाराष्ट्र सरकारच्या नावावर करून घेऊ किंवा आम्ही एनओसी मिळू. मला केवळ टाइम बाउंड उत्तर मिळेल का? बैठक घेऊ आणि आम्ही पत्र घेऊ, हे टाइम बाउंड उत्तर झालं नाही, एवढा माझा प्रश्न. 2019 ते 2022 या 2.5 वर्षामध्ये या प्रकरणाचा एकदाही पाठपुरावा तत्कालीन राज्य सरकारनं केंद्राकडे केलेला नाही. ऐका ना, आता काय मी उत्तर देतोय ना, मी उत्तर देतोय. अरे 19 ते 22 काय झालं? अरे 19 ते 22 काय झालं सांगा ना. अरे उत्तर देता ना, माझ्याकडे पाहून मंत्री 19 ते 22 काय झालं? एकही पत्र दिलं नाही, एकदाही पाठपुरावा केला नाही. कोणाचं सरकार होतं 19 ते 22? उलट 22 तारखेला माननीय एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर 4 वेळा आम्ही पत्र दिली. मुख्यमंत्र्यांनी 1 वेळा पत्र दिलं. तुम्ही काय केलं? तुम्ही ब्रीफिंग अमुक घेऊन आले, एका जन्माला हुशार होऊन आले का हे अध्यक्ष महोदय? लाज काढायचा अधिकार आहे का? लाज सरकारला लाज आहे का? हे बोलणार का मंत्री महोदय? हे बोलणार मंत्री महोदय? पुढे जाऊया. तुमच्यापेक्षा जास्त बोलता येतं आम्हाला. मंत्री महोदय उत्तर द्या. मंत्री महोदय नाही आता मंत्री महोदय उत्तर द्या. आपण